आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला भग्याची भूमिका घेऊन चालणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्रानं अंतिम मार्ग काढणं गरजेचं असल्याचं देखील पवार म्हणाले। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर बोलताना शरद पवार यांनी ही महत्त्वाची भूमिका घेतली आहे। तर शरद पवारांची भूमिका नेहमीच मराठा आरक्षण विरोधी राहिली आहे। केंद्राचा यामध्ये संबंध नाही। तुमच्या वेळी मराठा आरक्षण गेलं। चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर ही टीका केली। लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संबंधी मार्ग काढायला सरकारने, विशेषतः केंद्र सरकारने पुढाकार घ्यायची गरज आहे। एका मर्यादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घ्यावी, कारण त्याचा एक सामाजिक तणाव हा निर्माण न होईल याची काळजी घेणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे। आम्ही इथं राजकारण आणू इच्छित नाही, पण इथे केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही। सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात राज्याची भूमिका आहे, राज्यांनी निर्णय करायचे आहे। तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये होता, तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि लपून नाही आहे। जर त्यांच्या सरकारमधले GR बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं। मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयासारख्या सवलती देता आल्या असत्या, पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही। आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे हे आश्चर्य आहे।